याची देही याची डोळा असा पाहावा रिंगण सोहळा। आषाढी वारीतलं आकर्षण म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं रिंगण। संत ज्ञानदेव महाराज पालखीचं पहिलं रिंगण परळीत पार पडलंय। परळीतल्या जत्रा मैदानावर प्रथम मानाचा संत नामदेव महाराजांचा अश्व रिंगणात धावलाय। त्यानंतर इतर अश्व आणि घोडेस्वारांनी कवायती सादर करत वारकऱ्यांची मनं जिंकली आहेत। ज्ञानोबा तुकोबांच्या गजरानं अवघी परळी नगरी दुमदुमून गेली आहे। पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी। सोन्यासारख्या जोंधळ्यांनी लगडलेली कणसं पिकवणारे, शेतातल्या मातीत अखंडपणे राबणारे हात जेव्हा वारीत टाळ आणि मृदुंगात रमतात तेव्हा भुकेचं भान राहत नाही। मात्र वारीतल्या अनेकांना समाजसेवी संघटनांनी या हजारो वारकऱ्यांच्या भुकेची काळजी घेतली आहे। भगीरथ सेवाश्रम आणि श्री संत कृष्णदास लोहिया महाराज यांच्या स्मरणार्थ सलग 11 वर्ष वारकऱ्यांसाठी बेसन भाकरीचा भेद केला जातो। यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी या पारंपरिक बेसन भाकरीची चव चाखली आहे। गेल्या 11 वर्षापासून आम्ही रोज सकाळी चहा, बिस्किट व बेसन भाकरचा उपक्रम आहे। चुलीवरच्या भाकर होते 3 क्विंटल 20 किलोची आणि 32 किलोचं बेसन होते। रोज एक नाश्ता स्वरूपात या वारकऱ्यांना देण्याचा प्रयास आहे, सेवा करण्याचा योग आहे। हे मागील 11 वर्षापासून करतोय, 13 वर्षापासून करतोय। कोविड मध्ये 2 वर्ष केलेलं नाही। निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर। उभय ठेवले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीच्या। यंदाच्या वारीत पंढरीच्या या राजाचं दर्शन घेताना तुम्हाला 700 वर्षापूर्वीच्या चैतन्यमयी मंदिराचं दर्शन घेता येणार आहे। पुरातत्व विभागाकडून विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखंबी आणि चारखांबी यांचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे मूळच्या प्राचीन विठ्ठल मंदिराचं दर्शन भाविकांना घडतंय। पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला पुरातन लूक देण्याचं काम आता सुरू आहे। आपण जर बघितलं तर 700 वर्षापूर्वीचं ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या काळातलं मंदिर कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर मंदिर समितीने केलेला आहे। काय वाटतं तुम्हाला? खरं तर 150 कोटी रुपये खर्च करून मंदिराला पुरातन लूक देण्याचं काम सुरू आहे, कसं वाटतं बघितल्यावर? सगळे ओरिजिनल जे दगडाचं आहे आणि इतकं सुंदर वास्तू आहे ही 700 वर्षापूर्वीची, त्याचं सौंदर्य आता ते कलर काढल्यानंतर कसं याला स्वच्छता तरी करावी लागते, पण परत कलर देणं किंवा काय करायची गरजच नाही, कायम ते नवीन वाटतं। बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि मला खूप आनंद झाला की कलर काढला। बघितलं असेल की मंदिर खूप छान झालं। मी काय सांगता? बऱ्याचशा पांडुरंगाला आम्ही बऱ्याचशा वर्षापासून येतोय, पण आमचे आजोबा वडील सांगायचे की जे पुरातन मंदिर आहे, पण ते पुरातन मंदिर बघण्याचं भाग्य आज खरोखर लाभलं आम्हाला। या मंदिर प्रशासनानं जर निर्णय घेतला की जर खरं रूप देण्याचा, अतिशय एकदम म्हणजे आमच्या सर्व समाज, हिंदू समाजासाठी एकदम चांगला निर्णय घेतला की खरं रूप विठ्ठलाचं या निमित्तानं आज आम्हाला बघायला भेटलं, विठ्ठलाचं, रुक्मिणी मातेचं। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुशी। विठ्ठल भेटीची आस लागलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या पायी वारी सोबतच आता तरुणांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकल वारी सुद्धा केली जाते। नाशिकच्या नांदगाव इथल्या 6 सायकलस्वार तरुणांनी 3 दिवसात 372 किलोमीटर अंतर पार करत पंढरीची वारी पूर्ण करण्याचा संकल्प सोडलाय। तर मंडळी हो, आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9 ची LED व्हॅन ही सुद्धा तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे। TV9 च्या या उपक्रमातून तर या TV9 च्या
LED व्हॅनद्वारे तुम्हाला आता पंढरी वारी पूर्ण करता येणार आहे. इतकंच नाही तर ही LED व्हॅन तुम्हाला पंढरीच्या वारीत सुखसुविधा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही वारीत असाल तर या TV9च्या LED व्हॅनला भेट द्यायला अजिबात विसरू नका. नको नको संसार विठ्ठला तुझा मला आधार संग नाही पांडुरंगा तुझा मला आधार कोणाची पोर कोणाची बाळ कोणाची पोर कोणाची बाळ सारहित राहणार विठ्ठला तुझा मला आधार संगे नाही येणार ज्ञानेश्वरा तुझा मला आधार राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 त्याची तुमची हित महाराष्ट्राचा TV9च्या संगीत गीत गाऊया विठू बोलले सर बोला पंढरीनाथ भगवान की वाला न कांबळे वाला न कांबळे वाला न गोंगडे वाला कंबाळी वाला न गोंगडी वाला गोंगडी वाला न कंबाळी वाला राधे तुला पुसत गोंगडे वाला ग राधे तुला परप्रांतातून तामिळनाडू कर्नाटक केरळ सगळीकडून दिंड्या येतात. या माऊलींनी छान गवळण सादर केली. आपण त्याला छोटीशी भेट देऊया TV9च्या वतीनं. बोला मुंडली गवर्णे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती आता विठ्ठलाला करूया प्रसन्न तुळशीच्या सुगंधाने युक्त पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्तीने बोला पंढरीनाथ भगवान की. त्यामुळे TV9 सोबत या आनंद जत्रेत सहभागी व्हायला अजिबात विसरू नका. तर मंडळी हो, संत ज्ञानदेव महाराजांची पालखी आज नीरा नदीकाठी विसावली आहे. परंपरेप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान घालण्यात आले. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या सोबतच निरेचे सरपंच, उपसरपंच आणि निरेकरांनी सुद्धा पालखीचं जोरदार स्वागत केलंय. तर टाळ मृदुंगाच्या तालात असंख्य वारकरी हे तल्लीन झालेले आहेत. निरेचा घाट ज्ञानोबा तुकोबांच्या गजरानं दुमदुमून गेलेला आहे. निरेकाठी आज ज्ञानियांची पालखी विसावली आणि ज्ञानोबांच्या याच पादुकांना निरेमध्ये शाही स्नान घालण्यात आलं. परंपरागत स्नानाची परंपरा निरेकाठी पार पडलेली आहे. तर मंडळी हो, विठ्ठल भक्तीची ही ओढ अशीच कायम राहणार आहे. मात्र तुर्तास एक छोटासा विसावा घेतोय. पुन्हा भेटूयात. राम कृष्ण हरी.